Good afternoon, all. Okay, student. In previous lecture, we start our lesson, ninth lesson, that is heat. In this lesson, we learn about transfer of heat. Transfer of heat means the flow of heat from one place to another. एका जागेवरून दुसऱ्या जागी हीट काय होते? ट्रान्सफर होते. मग याच्यामध्ये आपण पुढे पाहिलं मोड ऑफ ट्रान्सफर. इन मोड ऑफ ट्रान्सफर we saw that is three types of mode of transfer, that is conduction, convection and radiation. In conduction there is a solid medium is necessary. Then in convection there is liquid and gases made a need of gases and liquid medium. And radiation there is no medium necessary for radiation. Okay, then today's lecture I going to tell you about good and bad conductor of heat. What is meant by good conductor and what is the bad conductor? See here. Some substances are good conductor of heat while some are bad conductor of heat. Heat is easily conducted through copper strip or pot but not through plastic or wood. बघा, काही सबस्टन्स असतात ते गुड कंडक्टर ऑफ हीट असतात, काही सबस्टन्स असतात ते बॅड कंडक्टर ऑफ हीट असतात. मग हीट इज इझिली कंडक्ट म्हणजे ज्यामधून हीट इझिली कंडक्ट होते त्यांना काय म्हणायचं? गुड कंडक्टर ऑफ हीट. आणि ज्यामधून हीट कंडक्ट होत नाही त्यांना काय म्हणायचं? बॅड कंडक्टर ऑफ हीट. मग गुड कंडक्टर ऑफ हीट मध्ये आपण काय म्हणू? तर ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके, हिअर एक्झाम्पल इज कॉपर स्ट्रिप ऑर पॉट. बट in bad conductor of heat there is a plastic or wood. याच्यामधून हीट कंडक्ट केली जात नाही, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जात नाही. समजलं सगळ्यांना? ओके. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. एक्सपान्शन म्हणजे काय? तर त्याचा आकार वाढणे. आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? तर त्याचा आकार आहे तो आहे तसा होणे किंवा कॉन्ट्रॅक्ट होणे, कमी होणे. ठीक आहे. आता बघा, याच्या अंडर आपण ही ॲक्टिव्हिटी बघतो. सगळ्यांनी डायग्रामवरती फोकस करा. काय दिसतंय आपल्याला? टेक अ मेटल रिंग. आपल्याला इथे एक मेटल रिंग दिसते अँड मेटल बॉल ऑफ द साइज दॅट बॉल जस्ट पास थ्रू द रिंग. आपल्याला अशी रिंग घ्यायची आणि असा बॉल घ्यायचा की ह्या रिंग मधून हा जो बॉल आहे तो इझिली पास होईल, सहज पास होऊ शकतो. ओके. देन हिट द बॉल. नंतर काय करायचं आपल्याला? हा जो बॉल आहे तो हिट करायचा. हा मेटल बॉल आहे बरं का रे बाळांनो. हिट द बॉल अँड चेक वेदर इट पास द रिंग. नाव लेट द बॉल कूल डाऊन अँड वेदर इट पास थ्रू द रिंग. पहिल्यांदा काय करायचं की आपण या रिंग मधून पास होणारा बॉल घ्यायचा, नंतर त्याला हिट द्यायची. हिट दिल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आफ्टर हिटिंग हा जो बॉल आहे तो ह्या रिंग मधून पास होत नाही. मग बिफोर कुलिंग म्हणजे अगोदर जेव्हा त्याला हिट दिलेलं नसतं तेव्हा तो त्याच्यातून पास होतो. आफ्टर हिटिंग तो त्याच्यातून पास होत नाही. आणि ज्यावेळेस त्यामधली हिट निघून जाते तो परत कोल्ड होतो तेव्हा तो परत आपल्या रिंग मधून काय होतो? पास करतो. बिफोर हिटिंग, आफ्टर हिटिंग, आफ्टर कूलिंग. ठीक आहे. इन दिस एक्सपेरिमेंट we saw that metal expand on heating. मेटल एक्सपांड म्हणजे त्याचं आकारमान आहे ते वाढलं. मेटल एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग. आणि काय होतंय? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण म्हणू एक्सपांड म्हणजे ते प्रसरण पावलं आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते आहे तसं झालं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. सॉलिड एक्सपांड ड्यू टू हीट. सी हिअर. मेटल एक्सपांड ऑन हीटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. सॉलिड एक्सपांड ड्यू टू हीट. सॉलिड हीटमुळे काय होतं?
एक्सपांड होतं. अँड कम बॅक टू ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ड. कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, म्हणजे त्याची ओरिजिनल पोझिशन काय होती त्या ठिकाणी ते जातं, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट होतं. ओके. द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. एक्सटेंट म्हणजे त्याचं प्रमाण. प्रत्येक सॉलिड एक्सपांड होण्याचं त्यांना लागणारी हीट आहे ती कशी असणार आहे, वेगवेगळी असणार. इथं आपण काय लक्षात ठेवायचं, तर मेटल एक्सपांड ऑन हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. ठीक आहे, मेटल किंवा सॉलिड. The next point, see here, expansion and contraction of liquid. आता ह्या फिगरमध्ये आपल्याला दिसते की एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विडचं कसं होतं ते, ड्यू टू हीट. हीटमुळे लिक्विडचं एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. आता इथं काय काय दिसते बघा. 500 ml कोनिकल फ्लास्क. आपण काय घेतलंय, हा कोनिकल फ्लास्क घेतलाय. 2 होल्डेड बर्नर स्टॉपर. इथं 2 होल्डेड म्हणजे ज्यांना 2 होल्ड आहेत, होल्स आहेत, असा आपण स्टॉपर घेतोय. ओके. देन ग्लास ट्यूब, मेजरिंग रूलर. बघा ग्लास ट्यूब ही जी दिसते ती ग्लास ट्यूब, हॉलो म्हणजे रिकामी ग्लास ट्यूब. ओके. मेजरिंग रूलर, थर्मामीटर, देन स्टँड, इथं वायर गॉज, बर्नर आणि ग्राफ पेपर. ठीक आहे, एक्सपेरिमेंट कळला. देन फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. काय केलं, कोनिकल फ्लास्क पूर्णपणे वॉटरने भरला. इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड थर्मामीटर इन द 2 होल ऑफ द टॉपर. टॉपरमध्ये एक ट्यूब होल, जे 2 होल आहे त्यामध्ये एक ट्यूब सोडली आपण आणि दुसरं थर्मामीटर सोडलं. ओके. अँड फिट इट इन टू कोनिकल फ्लास्क. आणि ते दोन्ही कोनिकल फ्लास्कला काय करून घेतले, फिट करून घेतले. Heat the water and with the help of a ruler record the water level in the glass tube after every 2 degree centigrade rise in temperature. बघा काय करायचं, रुलरच्या साहाय्याने, रुलर म्हणजे पट्टी, पट्टीच्या साहाय्याने आपण काय करायचं, दर मिनिटाला आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअसला जसं जसं टेम्परेचर आहे ते राईज होईल, टेम्परेचर वाढेल, तसं तसं आपण काय करायचं आहे, त्याचं रिडिंग घ्यायचं आहे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन व्हेन हिटिंग इज स्टॉप. त्यानंतर आपण हिटिंग देत असताना काय फरक दिसतो आपल्याला आणि हिटिंग स्टॉप केल्यानंतर काय दिसतं. अँड ड्रॉ अ ग्राफ टू शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज टेम्परेचर इज राईज. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर वॉटर लेवल काय होणार आहे, हळूहळू वरती जात असल्यासारखी दिसणार आहे. ठीक आहे. आणि टेम्परेचर कमी झाल्यानंतर ती आहे तशी येणार आहे. याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं, व्हेन अ लिक्विड इज हिटेड द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल इन्क्रीजेस. जेव्हा लिक्विडला हीट दिली जाते तेव्हा पार्टिकल्समधलं जे डिस्टन्स आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. आणि त्याचा आकारमान सुद्धा काय होतं, वाढतो. This is called expansion of liquid. आणि यालाच काय म्हणायचं, एक्सपान्शन ऑफ लिक्विड म्हणायचं. डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल्स increase and its volume increase too. This is called expansion of liquid. When its temperature falls, the liquid contract. जेव्हा त्यातलं टेम्परेचर कमी होतं तेव्हा लिक्विड परत आहे त्या स्थितीत. समजते? ओके. The next, that is expansion and contraction of gas on heating. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. आता गॅसमध्ये पण बघूया आपण, सॉलिडमध्ये बघितलं, लिक्विडमध्ये बघितलं, आता गॅसेसमध्ये बघूया. त्यामध्ये काय सांगितलंय, ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर. ठीक आहे, ग्लास बॉटल, बलून आणि हॉट वॉटर. प्रोसिजर बघा. फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ ग्लास बॉटल. होल्ड this bottle in hot water. What happen? Volume of gas increase on heating. जेव्हा त्याला हीट मिळते तेव्हा त्याचा व्हॉल्यूम काय होतो, वाढतो. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस. त्याला काय म्हणायचं, एक्सपान्शन ऑफ गॅस. ऑन द अदर हँड, ऑन द रिमूव्हिंग ऑफ हीट द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीज. आणि त्यावेळेस
जेव्हा आपण त्यामधली हीट काढून घेतो, हीट रिमूव्हिंग द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीज, धिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. याला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. म्हणजे आपण आजच्या भागामध्ये काय काय पाहिलं? तर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस ड्यू टू हीट. ओके, हीट दिल्यानंतर एक्सपान्शन होतं, हीट काढून घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होतं. ठीक आहे, ह्याच्या तासाला आपण बघितलं. पुढच्या तासाला आपण थर्मास फ्लास्क याविषयी पाहू. ओके, देन थँक यू, बाय, टेक केअर, हॅव नाईस डे.